संपूर्ण राज्यभराचं लक्ष लागून असलेल्या कल्याण पूर्व मतदारसंघात आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे। कल्याण पूर्वमध्ये महायुतीकडून भाजपच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे। त्यामुळे या सभेसाठी एकच अशी जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात येत असल्याचं सध्या दिसून येते। एकंदरीतच कल्याण पूर्वची सध्याची निवडणुकीतली राजकीय परिस्थिती पाहिली तर सुलभा गायकवाड यांच्या विरोधात शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी अपक्ष म्हणून दंड थोपटले आहेत, तर शिवसेनेचे दुसरे उपशहर प्रमुख विशाल पावसे यांनी देखील वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश मिळवून ते देखील सुलभा गायकवाड यांच्या विरोधात या ठिकाणी निवडणूक रिंगणात उतरले। तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून धनंजय बोडारे यांनी देखील या निवडणूक रिंगणात आहेत। एकंदरीतच यामुळे या कल्याण पूर्वमध्ये एक तिरंगी अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। सुलभा गायकवाड यांच्यासमोर महायुतीतली बंडखोर महेश गायकवाड यांच्यासोबतच महाविकास आघाडी ठाकरे गटाचे जे धनंजय बोडारे आहेत यांचं देखील आव्हान असणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आज या सभेमध्ये कुणाचा समाचार घेतात, कार्यकर्त्यांना काय उद्देशून काय बोलतात, त्यांची भूमिका काय असणार याकडे आता एकंदरीतच सर्वांचं लक्ष लागून आहे। अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।